नाही, माझ्याच अगोदर ते लक्षात आलं, की व्याघ्र प्रकल्प जे आपल्याकडे आहेत, काही वाघ आपल्याकडे राधानगरीमध्ये आहेत, काही वाघ आपल्याकडे चांदोली अभयारण्यात आहेत. तर हे अभयारण्य जी आपली आहेत आणि तिकडे दांडेली अभयारण्य, कोयना अभयारण्य, चांदोलीचं अभयारण्य आणि राधानगरी अभयारण्य, हे 4 अभयारण्य एकमेकाला जोडणं म्हणजे ह्या अभयारण्यातला वाघ त्या अभयारण्यात जाऊ शकेल किंवा त्या अभयारण्यातला वाघ ह्या अभयारण्यात मुक्त संचार करू शकेल, असा एक कॉरिडॉर बनवणं, असा एक प्रकल्प केंद्र सरकारच्या वाईल्ड लाईफ डिपार्टमेंटकडे प्रलंबित होता. आणि ह्या व्याघ्र प्रकल्पाचं नोटिफिकेशन अचानकपणानं फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या वतीनं काढलं. आणि त्यात अनेक म्हणजे हा जो सह्याद्रीवरची रीज आहे त्यातली अनेक गावं, जवळजवळ 500-550 गावांचा त्यामध्ये समावेश करून ते अंतिम 21 तारखेला होणार होतं ह्या महिन्यात, असं ज्यावेळेला माझ्या लक्षात आलं त्यावेळेला आम्ही ताबडतोब तिचे पत्र त्या ठिकाणी बनवून दिली आणि गणेश नाईकांच्याकडनं सुद्धा तिथं प्रस्ताव वर पाठवला की बाबा ज्या गावांना आपण यात सहभागी करून घेतो तर त्यांना काय प्रकल्प आहे, त्याचे परिणाम काय होणार आहे, त्याच्याबद्दलचं पब्लिक हिअरिंग ज्या त्या ग्रामसभेसमोर घेऊन त्यांचं म्हणणं घेतल्याशिवाय तुम्ही असा निर्णय कसा करू शकता, अशा अर्थाचं एक प्रेझेंटेशन आपण त्यांना दिले. त्यामुळे 21 तारखेला तो निर्णय थांबलाय. त्याच्यानंतर पालकमंत्र्यांनी कोल्हापूरमध्ये एक अशा सगळ्या आमच्या लोकांची कॉमन मिटिंग सुद्धा झाली आणि जिल्ह्याच्या पातळीवर सुद्धा ही भावना की पब्लिक हिअरिंग घेतल्याशिवाय, गावांचं म्हणणं जाणून घेतल्याशिवाय एवढा मोठा एरिया आणि एवढ्या मोठ्या गावांचा समावेश त्यात करू नये, अशा प्रकारचं धोरण आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी स्वीकारलेलं आहे आणि मला वाटते तसा निर्णय सकारात्मक होईल. तुमच्याकडे काही ग्रामस्थांनी पत्र देखील पाठवलेले, तुमचं मुख्यमंत्र्यांशी याबाबत काय बोलणं झालं? ते सगळ्यात अगोदर मीच पत्र दिलं, माझं धैर्यशील मानेंचं आणि सत्यजित देशमुखांचं, असं आम्ही तिघांची पत्र दिली होती. कारण 21 तारखेची मिटिंग मला लागलेली ज्या वेळेला कळलं मी ताबडतोब ती दिली होती. त्याप्रमाणे त्या आमच्याकडच्या तरी म्हणजे पन्हाळ्यातली 17 गावं वगळायची, शेववाडी पन्हाळ्यात, त्याला त्या मिटिंगमध्ये तत्वता मान्यता सुद्धा त्या ठिकाणी मिळाली. आणि जे ऍक्च्युली त्या कॉरिडॉरवर येतात किंवा इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये ज्या गावांचा समावेश आहे, कारण ते नोटिफिकेशन आता फायनल होण्याची शक्यता आहे. कारण काय झाले, या सह्याद्रीच्या पट्ट्यावर अनेक वेगळे वेगळे चालू आहेत. इको सेन्सिटिव्ह झोन एक वेगळा प्रकार आहे, सेंच्युरी किंवा अभयारण्य हा वेगळा प्रकार चालू आहे. आता 2 अभयारण्यांना जोडणं हा कॉरिडॉर हा तिसरा प्रकार चालू आहे. आणि त्यामुळे एकत्रित त्याचा निर्णय व्हावा या दृष्टीनं आम्ही सगळेजण प्रयत्न करतो. दुसरा एक प्रश्न, गोकुळ संदर्भात गेल्या अनेक दिवसापासून राजकारण वाद सुरू आहे, टिप्पणी सुरू आहे. आपण माहितीतले घटक आहात, नेते आहात, कशा प्रकारे या वादाकडे बघताय आणि काय नाही, वाद कशाचा काही सुरू आहे मला म्हणजे आम्ही जे वेळेला मुंबईमध्ये जी मिटिंग झाली ना, मी त्या मिटिंगमध्ये होतो आणि लवकरात लवकर निवडणूक घेणं आणि महायुती म्हणून निवडणुकीला सामोरं जाणं हे मुख्यमंत्र्यांच्या समोर ठरलं आणि तीच प्रक्रिया आता सुरू आहे. फक्त हा जो आता विषय राजकारण म्हणून तुमच्या समोर येतोय तशी वस्तुस्थिती तशी नाही आहे की कोरोनाच्या काळामध्ये एक नोटिफिकेशन निघालं, कारण त्यावेळेला निवडणुका घ्यायला अडचणी होत्या, कारण कोरोनाचा काळ होता. आपण राज्य सरकार म्हणून काही बंधनं टाकली, जसं जनरल मिटिंगा सुद्धा तुमच्या VC वर घ्याव्या अशी एक पद्धत त्यावेळेला कोरोनाच्या काळात काढली. तर त्याच पद्धतीनं निवडणुका सुद्धा आवश्यक असतील आणि त्याचा त्रास होणार नसेल म्हणजे विषाणूचा संसर्ग होण्याला त्या निवडणुकांचा परिणाम होणार नसेल तरच घ्याव्या, नाहीतर जुन्या संचालक मंडळांना मुदतवाढ द्यावी, अशा प्रकारचा एक बदल त्यावेळेला सहकार कायद्यामध्ये त्या ठिकाणी केला गेला आणि त्या पद्धतीनं तो चालू होता. कोरोना संपून गेला, तर मला वाटते आमची सुद्धा साखर कारखान्याची निवडणूक 2 वर्ष त्यावेळेला पुढे गेली आणि आमचं जुनं संचालक मंडळ कंटिन्यू झालं किंवा अनेक सहकारी संस्था त्यामध्ये पुढे गेली. तर आता ते विशिष्ट कोरोनाच्या काळासाठी घेतलेला निर्णय होता, तो आता बदलला पाहिजे कधीतरी आणि एका मर्यादेनंतर वेळेत निवडणुका झाल्या पाहिजे, तर तो सहकार आणि लोकशाहीचा गाभा टिकला जाईल. आणि म्हणून हा कायदा ह्या अधिवेशनामध्ये आला. तो काही गोकुळ हा विषय नव्हता, जो बदललेला पूर्वीचा निर्णय होता तो पुन्हा व्यवस्थित होता तसा करण्याच्या अनुषंगानं तो कायदा आला किंवा मुदत संपली की निवडणूक ज्या त्या संस्थेची झाली पाहिजे आणि जर झाणार नसेल तर मग प्रशासक नेमला पाहिजे. जुन्या संचालक मंडळाला सभासदांचे विश्वस्त म्हणून विदाऊट निवडणूक राहता येणार नाही, अशा अर्थाचं ते एक लोकशाहीला पूरक असं धोरण या कायद्याच्या माध्यमातून स्वीकारलं गेलं. आणि म्हणून मुख्यमंत्री म्हटले की आता हा कायदा आल्यामुळं जर टेक्निकल प्रशासक येणार असेल तर येऊ दे,
आणि म्हणून तर हे सरकारी अधिकारी आले. नाहीतर मग जी चर्चा आपल्याकडे आपण जी चर्चा करत होतो की राजकीय लोक प्रशासक म्हणून येणार, कारण सरकारला तो अधिकार आहे की कोणाला प्रशासक द्यावं हा निर्णय ते घेऊ शकतो. परंतु दुग्ध विकास विभागाचे सगळे अधिकारी जे त्या ठिकाणी नेमले गेले सहकार विभागाकडनं, त्याचं कारणच हे होतं की लवकरात लवकर आपल्याला त्या निवडणुका पार पाडायच्या आहेत. आणि तशीच ऑर्डर झाली आणि त्याची प्रक्रिया आता चालू होईल. यातलं वेगळं काय होईल असं मला वाटत नाही. ज्या संस्थांच्या जे तक्रारी आहेत किंवा ते जे सुनावणी सुरू आहेत ते लवकर करून निवडणूक काय झाले दोन्ही गोष्टी हा एक वेगळा नरेटिव्ह सेट झाला. 1200 संस्थांची ऑर्डर कोणी केली? ती फक्त कोल्हापूरमध्ये झाली का? हा विषय पूर्ण आपण दाखवत नाही. तुकाराम मुंडे ज्या वेळेला दुग्ध विकास सचिव झाले आणि त्यावेळेला त्यांनी बघितलं की बाबा संकलन कमी असणाऱ्या संस्था महाराष्ट्रात म्हणजे कोल्हापूर नव्हे, त्यानंतर ऑडिट वेळेत सबमिट न केलेल्या संस्था, इलेक्शन वेळेत न झालेल्या संस्था, अशा कायद्याप्रमाणे अनियमित असणाऱ्या महाराष्ट्रातल्या ज्या संस्था आहेत त्या सगळ्या लिक्विडेशनमध्ये काढा. त्या टेक्निकल इश्यूवर असं त्यांनी ऑर्डर केली. त्यात ह्या 1200 संस्था कोल्हापूर जिल्ह्यातल्या आल्या. ही अशा वेगळ्या वेगळ्या त्यातल्या त्रुटी होत्या, त्यामुळे त्या लिक्विडेशनची ऑर्डर झाली. आता ही ऑर्डर झाल्यावर आपण सचिवांच्या ऑर्डरच्या विरोधात मंत्र्यांच्याकडे गेलो की बाबा अशी अशी ऑर्डर झाली आणि याला तुम्ही स्थगिती द्या. त्यावेळेला राधाकृष्ण विखे पाटील मंत्री होते, त्यांनी त्या ऑर्डरला स्थगिती दिली. आता ही स्थगिती दिल्यावर त्याचं फायनल हिअरिंग होणं, योग्य अयोग्य ठरणं हा विषय झाला नाही, ते तसंच पळून राहिलं आणि तो विषय हायकोर्टामध्ये आला. आणि हायकोर्ट म्हणतो बाबा हे तुम्ही ह्याचा निर्णय कसा घेता, म्हणून हायकोर्टनं त्यात इंटरफेअर केलं. म्हणजे आणि ह्या संस्था कशा आहेत, नव्या संचालकांच्या काळातल्या किती जुन्या काळातल्या असं जर काढलं म्हणजे असं कुणाच्या एका पार्टीच्या किंवा मतदानासाठी केलेल्या अशा ह्या संस्था नाही आहेत. मला वाटतं 2021च्या अगोदरच्या जवळजवळ 600 संस्था त्यात आहेत आणि 2021 नंतरच्या 500 आहेत. सगळ्यांना काय वाटते की ह्या 1200 संस्था गोकुळ जिंकायसाठी म्हणून नव्या बेकायदेशीरपणानं नोंदवल्या गेल्या आणि म्हणून त्याचा हा वाद आहे. म्हणजे वस्तुस्थिती तशी नाही. म्हणजे हे सगळं लोकांना प्रामुख्यानं समजलं पाहिजे आणि म्हणून जे आपल्या समोर येते तसं फार मोठं ग्राउंडला रियालिटी आहे असं नाही. त्यामुळं योग्य पद्धती